वय हे फक्त एक आकडा असतो. जिद्द आणि मेहनत असेल तर स्वप्नांना नवी उंची मिळते. याचा प्रत्येक कोपरगावातील क्रिकेट प्रेमींना आला आहे. 35 वर्षापुढील क्रिकेटपटूंना हक्काचे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने माजी रणजीतपटू अभय सोनवणे यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या ड्रीम अगेन क्रिकेट लीगमध्ये कोपरगावचे सुप्रसिद्ध डॉक्टर तथा साई सिटी साईकृपा क्रिकेट अकॅडमीचे खेळाडू डॉक्टर अभिजित आचार्य यांची पुणे फायटर्स संघाकडून निवड झाली आहे. ही निवड कोपरगावासाठी अभिमानाची बाब ठरत असून सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे. 19 ते 25 मे दरम्यान कोल्हापूर येथे या प्रतिष्ठित लेदर बॉल लीगचे सामने रंगणार आहेत. त्याआधी पुणे येथे 8 दिवसांचे विशेष क्रिकेट प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या लीगमध्ये महाराष्ट्रासह विविध राज्यातील अनुभवी क्रिकेटपटू सहभागी होत असून पुन्हा एकदा क्रिकेट मैदान गाजवण्याची संधी त्यांना मिळत आहे. डॉक्टर अभिजित आचार्य हे साई सिटी साईकृपा क्रिकेट अकॅडमीचे प्रशिक्षक व युवा क्रिकेटपटू मानव काते यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटचे धडे घेत आहेत. वैद्यकीय व्यवसाय सांभाळत त्यांनी अनियमित सराव, फिटनेस आणि क्रिकेटप्रती असलेली जिद्द कायम ठेवली. रोजच्या मेहनतीच्या जोरावर त्यांनी मोठ्या लीगमध्ये स्थान मिळवत अनेकांसमोर प्रेरणादायी उदाहरण उभे केले आहे. विशेष म्हणजे वयाच्या 40शीतही क्रिकेटची आवड आणि मेहनत जिवंत ठेवत मोठ्या स्पर्धेत निवड होणे ही सामान्य बाब नसून इच्छाशक्ती आणि योग्य मार्गदर्शन असेल तर कोणतेही स्वप्न पूर्ण होऊ शकते हे डॉक्टर आचार्य यांनी दाखवून दिले आहे. त्यामुळे अनेक तरुणांसह प्रौढांनाही नव्या उमेदीने खेळण्याकडे पाहण्याची प्रेरणा मिळत आहे. दरम्यान प्रशिक्षक मानव काते हे देखील कोपरगावातील प्रतिभावान क्रिकेटपटू म्हणून ओळखले जातात. आतापर्यंत त्यांनी विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली असून आगामी काळात राज्यस्तरीय MPL क्रिकेट लीगच्या औक्षणमध्ये सहभागी होण्याची त्यांना अपेक्षा आहे. क्रिकेट क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत असताना ते नवोदित खेळाडूंनाही सक्षम घडवत आहेत. सध्या मानव काते हे साई सिटी साईकृपा क्रिकेट अकॅडमीच्या माध्यमातून 7 वर्षावरील मुले-मुली, युवक व युवतींना क्रिकेटचे प्रशिक्षण देत आहेत. मोठ्या शहरांप्रमाणे आधुनिक पद्धतीने प्रशिक्षण देण्यावर त्यांना भर असून फिटनेस, तांत्रिक कौशल्य आणि मानसिक तयारी यावर विशेष लक्ष दिले जात आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक खेळाडू घडत असून डॉक्टर अभिजित आचार्य यांची निवड ही त्याच मेहनतीचे फळ मानली जात आहे. या निवडीबद्दल डॉक्टर अभिजित आचार्य यांनी प्रशिक्षक मानव काते यांचे आभार मानत योग्य प्रशिक्षक, सातत्यपूर्ण सराव आणि आत्मविश्वासामुळेच ही संधी मिळाली अशी भावना व्यक्त केली. कोपरगावातील खेळाडूंना मोठ्या व्यासपीठावर झेप घेण्याची प्रेरणा देणारी ही घटना शहराच्या क्रीडा क्षेत्रासाठी ही निश्चितच अभिमानाची आणि प्रेरणादायी बाब मानली जात आहे. कोपरगाव एक्सप्रेस न्यूजसाठी सुनील ससाणे, कोपरगाव. माजी रणजी प्लेयर अभय सोनवणे आणि आणखी काही माजी रणजी प्लेयर्स यांनी संकल्पना मांडली की बऱ्याच लोकांचं असं होतं, प्रत्येकाला वाटतं की आपण क्रिकेट खेळावं. काही लोक काही वयाच्या सर्टन टाईमपर्यंत क्रिकेट खेळतात, परंतु जसे प्रोफेशनल रिस्पॉन्सिबिलिटीज वाढतात, फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटीज वाढतात, तसं क्रिकेट मागे पडत जातं आणि ती किटबॅक कुठेतरी कोपऱ्यात पडते आणि पुन्हा कधी भविष्यात क्रिकेटची बॅट हातात येत नाही. म्हणून या गोष्टीवरती विचार म्हणून त्यांनी वयवर्ष 35च्या पुढच्या लोकांना पुन्हा एकदा क्रिकेट खेळण्याची संधी यावी म्हणून ही ड्रीम अगेन क्रिकेट लीगची स्थापना केली आणि ज्यामध्ये 6 वेगवेगळ्या शहरांमध्ये त्यांनी ट्रायल्स कंडक्ट केल्या, जसं की पुणे, नाशिक, ठाणे, कोल्हापूर, बँगलोर आणि हैदराबाद. तर प्रत्येक सिटीमध्ये साधारण 250 ते 300 प्लेयर्स हे जे पूर्वी लेदर बॉल क्रिकेट खेळत होते, क्लब लेवल का होईना, पण ते आता क्रिकेट खेळत नाहीत आणि पुन्हा त्यांना खेळायची इच्छा आहे. असे प्लेयर्स पुन्हा एकत्र आले आणि जवळपास 300 प्लेयर्समधून माझी फायनल 30 प्लेयर्समध्ये निवड झालेली आहे विकेट कीपर बॅट्समन म्हणून. सध्या आपण कुठे प्रॅक्टिस करत आहात? सध्या साई सिटीच्या साईकृपा अकॅडमी इथे मी माझे कोच मानव काते यांच्या अंडर गेले 3 आठवडे प्रॅक्टिस करतोय. मानव सर आणि त्यांचे सगळे सहकारी सार्थक, आयुष, आराध्य या सगळ्यांनी माझ्याकडून खूप मेहनत करून घेतली. आणि एक गोष्ट काय घडते की वयानुसार माझं वय आता 40 आहे. जेव्हा मी 22-24 पर्यंत क्रिकेट खेळलो तोपर्यंत बॉडीचे रिफ्लेक्सेस असतात, तुम्ही गोष्टी करू शकतात, परंतु जेव्हा एवढा मोठा ब्रेक पडतो त्यावेळेस तुमची बॉडी त्या सडन चेंजसाठी तयार नसते. सो माझ्यामध्ये तेवढी एफर्ट्स देऊन, तेवढी मेहनत करून माझ्याकडून सगळ्या गोष्टी मानवनी आणि त्यांच्या सगळ्या स्टाफनी, सनी दिवर असतील किंवा आणखी बाकी सगळे यांनी माझ्याकडून ती करून घेतली. सो हे सगळं क्रेडिट मी 2 लोकांना देईल.
एक तर ऑफकोर्स माझे कोच मानव काते आणि दुसरी माझी फॅमिली, माझी आई, माझे वडील आणि माझी मिसेस यांच्या सपोर्टमुळे मी पुन्हा एकदा क्रिकेट खेळू शकलो आणि माझी खरंच जी इनकम्प्लीट ड्रीम आहे ती ड्रीम मी परत कंप्लीट करू शकलो. सो हे क्रेडिट या 4 लोकांना आहे. अनेक खेळाडू कोपरगाव तालुक्यामध्ये मात्र क्रीडा संकुल किंवा ग्राउंड नसल्याने शहरामध्ये मध्यवर्ती ठिकाणी ते न कुठेतरी क्रिकेट खेळावं लागतं. याबद्दल काय सांगाल आणि त्यांना काय तुम्ही सपोर्ट करशाल? निश्चित मानव कात्यांच्या मदतीने, त्यानंतर रिजवान सरांच्या मदतीने कोपरगावमध्ये 2 चांगल्या क्रिकेट अकॅडमीज आहेत. सो वयवर्ष 7 पासून मी म्हणेल 70 पर्यंत जर तुमची बॉडी सपोर्ट करते आणि तुम्हाला खेळायची इच्छा आहे तर असे कोचेस आपल्याकडे अवेलेबल आहेत. तर अशा ठिकाणी येऊन तुम्ही चांगलं क्रिकेट खेळायला शिकू शकतात. आणि प्रत्येक तरुण किंवा होतकरू मुलांना, लहान मुलांना मी एकच सांगेल की व्यसनांपासून दूर राहा. जे काय तुमची जिद्द आहे त्याच्याबद्दल चिकाटी ठेवा. जे काय तुमचं ध्येय आहे त्या दिशेने तुमची वाटचाल चालू ठेवा. हे सगळं करत असताना फक्त 3 गोष्टी करा. एक कुठलं ना कुठलं हॉबी तुम्हाला असली पाहिजे, छंद असला पाहिजे. मग ते डान्स असेल, ॲक्टिंग असेल, सिंगिंग असेल, कोणती ना काहीतरी कला तुमच्यामध्ये असली पाहिजे. एक इंडोर गेम खेळा, कोणताही, चेस असेल, कॅरम असेल, बॅडमिंटन असेल. आणि एक आउटडोर गेम निश्चित तुम्ही रोज खेळला पाहिजे जेणेकरून तुम्ही फिट राहाल. पुन्हा एकदा क्रिकेट खेळण्याची जिद्द किंवा प्रेरणा ही निश्चित मला माझ्या आईकडून मिळाली. कारण माझी आई वयाच्या 55व्या वर्षी तिने स्विमिंग शिकलं आणि ती आज आता भारताला रिप्रेझेंट करते स्विमिंगमध्ये. जर ती करू शकते तर निश्चित मीही करू शकतो. या जिद्दीने मी पुन्हा एकदा क्रिकेटला सुरुवात केली. आणि फ्युचरच्या बाबतीत बोलाल तर कोपरगावचं फ्युचर निश्चित ब्राईट आहे. खूप चांगले चांगले प्लेयर्स कोपरगावमध्ये आहे. एक नेहमी वाटतं की आपल्या एका बाजूला श्रीरामपूर आहे आणि एका बाजूला संगमनेर आहे. संगमनेरमधून अजिंक्य रहाणे झाला, श्रीरामपूरमधून झहीर खान झाला. तर निश्चितच कोपरगावमध्ये भविष्यात कोणी ना कोणी मोठा क्रिकेटर उदयास येईल. याच्याबद्दल मी निश्चित आशा बाळगतो. तुम्ही जी क्रिकेट अकॅडमी चालवतात, कुठे चालवतात, किती वर्षापासून आहे? आज अभिजित आचार्य सर तुमच्याकडं, तुम्ही त्यांचे कोच आहात, त्यांना प्रॅक्टिस देतात, काय सांगा? आता हे आपल्या अकॅडमी जवळजवळ आता 5-6 वर्ष झाली इथे चालू आहे. साई सिटी कोपरगावमध्ये. आपल्याकडे आता सध्या जवळजवळ 60-70 मुलं कंटिन्यू असतात आणि आपण पूर्ण क्रिकेटची बेसिक पासून प्रॅक्टिस देतो मुलांना. 7 वर्षापासून आपल्याकडे, 7 वर्षाच्या पुढे आपल्याकडे मुलं व मुली दोन्ही एज ग्रुपमध्ये आपण प्रॅक्टिस देतो मुलांना. आणि गेले म्हणजे आपले प्रत्येक एज ग्रुपमध्ये डिस्ट्रिक्टला रिप्रेझेंट करताय, काही मुलं स्टेटला रिप्रेझेंट करताय. त्यानंतर सेंट्रल झोनच्या टीमकडनं खेळलेत आपले बरेचसे मुलं. इन्व्हिटेशन मॅचेस वगैरे म्हणजे APL वगैरे, अहमदनगर प्रीमियर लीग, अशा बऱ्याचशा लीग पण खेळत आहेत मुलं आपले. आणि आचार्य सरांचं सांगायचं झालं तर ते माझ्याकडं बऱ्याच दिवसापासून प्रॅक्टिसला आहेत आणि त्यांचा बऱ्याच दिवसापासून प्रॅक्टिसला आहे. आणि गेले ते म्हणजे 2 टाइम येतात प्रॅक्टिसला आणि खूप म्हणजे त्यांनी मेहनत घेतलेली आहे. जे सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं पुण्यासारख्या ठिकाणी, तर त्यांनी खूप मेहनत घेतलेली त्याबद्दल. दोन्ही टाइम प्रॅक्टिस करून किपिंग, बॅटिंग, म्हणजे वयाच्या एज इज जस्ट अ नंबर, म्हणजे हे त्यांच्याकडं बघून कळतं आपल्याला. मी मुलांना पण वारंवार त्यांच्याबद्दल सांगत राहतो की ते या वयाच्या असताना 40 एजमध्ये असताना ते जर एवढी मेहनत घेऊ शकता तर तुम्ही खूप यंग आहे. तर मी वारंवार मुलांना हे सांगत असतो. आणि खरंच त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे. डेलीचे जवळजवळ ते बॅटिंगमध्ये 200-300 बॉल खेळायचे, किपिंगमध्ये पण 100-150 बॉल ते किपिंगचे कलेक्शन करायचे. तेव्हा त्यांनी खूप मेहनत घेतली आणि जे काही ट्रायल झाले पुण्यात वगैरे त्यांचं आलंय, म्हणजे टॉप 30 मध्ये ते आलेत. त्यांचं सगळ्यात प्रथम खूप अभिनंदन. काय शुभेच्छा देणार त्यांना? खूप मॅचेस मध्ये चांगला परफॉर्मन्स करावा आणि जे मोठी जी लीग होणार आहे, ज्या 6 टीम झालेल्या आहेत, तर त्यांच्यामध्ये पण चांगला परफॉर्मन्स करावा आणि कोपरगाव तालुक्याचं नाव थोडं वरच्या लेवलला नेण्यास त्यांनी एफर्ट लावावे अजून.